आज संपूर्ण दिवस नगर तालुक्यातील खारे कर्जुने या ठिकाणी जो बिबट्या पकडण्याचा थरार होता याच्याच बातम्या तुम्ही ऐकल्या। मात्र या बातमीची खरी आणि दुसरी बाजू तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात। गाव गाढ झोपेत असताना वन विभागानं बोबाटा केला की आम्ही एका बिबट्याला पकडलं असून त्याला नगरकडे घेऊन जात आहोत, पण त्या क्षणी तो बिबट्या गावकऱ्यांना न दाखवल्यामुळे गावामध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती। प्रत्येक गावकरी वन विभागाच्या त्या अधिकाऱ्यांना दोष देऊ लागला होता। कुठल्याही प्रकारची गावकऱ्यांना कल्पना न देता विभागानं काम केल्याचा आरोप गावातला प्रत्येक माणूस करत होता। या सर्व कामाचे क्रेडिट वन विभाग घेत असतानाच गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बिबट्या विहिरीमध्ये पडल्याचा फोटो दुपारी 12च्या दरम्यान व्हायरल झाला। लगेच सर्व गावकरी त्या विहिरीच्या दिशेने धावू लागले। वन विभागाला याची चुणूक लागली। वन विभागाचे काही अधिकारी त्या ठिकाणी लोकांच्या नंतर पोहोचले। त्या ठिकाणी विहिरीमध्ये बिबट्या पडलेला सर्वांना दिसला। तो बिबट्या काढून घेण्यासाठी वन विभाग तयार होता, मात्र ग्रामस्थ बिबट्याला गोळी घालून मारण्याचा आग्रह धरू लागले होते, कारण वन विभागानं सकाळच्या वेळी कुणालाही बिबट्या न दाखवता जेरबंद केला होता। वन विभागानं आमची फसवणूक केली असा राग या ठिकाणी गावकऱ्यांच्या मनात होता। त्यामुळे गावकरी या बिबट्याला गोळ्या घालून ठार करा अशीच मागणी करत होते। वन विभाग त्यांच्या या प्रश्नावरती अनुत्तरित होता। कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया विभागाचे अधिकारी देत नव्हते। गावकरी कंट्रोल न झाल्यामुळे वन विभागानं MIDC पोलिसांना पाचारण केलं। पोलीस प्रत्यक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं की या गावातील एक चिमुकली बिबट्यानं खाल्ली होती। त्यामुळे या गावामध्ये वन विभागाच्या विरोधात लोकांचा प्रचंड रोष होता। सकाळच्या सुमारास जेरबंद केलेला बिबट्या ही कारवाई देखील गावातील एकाही व्यक्तीला वन विभागानं कळवली नव्हती। त्यामुळे पोलिसांना देखील या प्रकरणातून माघार घ्यावी लागली। सर्व काही वन विभागाच्या हाती सोपवून या ठिकाणी पोलीस प्रशासनाने देखील गावकऱ्यांना सहकार्य केलं। बराच वेळ झाला, पण वन विभाग फक्त बघायची भूमिका घेत होता, कुठलंही पावलं उचलत नव्हते आणि तसा गावातल्या लोकांचा राग आणखी वाढत होता। गावकरी त्या बिबट्याला मारण्याच्या भूमिकेवरती ठाम होते। यावेळी गावातील महिला या देखील आक्रमक झाल्या होत्या। त्यांनी गळ्यामध्ये दोर अडकून घेतला होता। पिंजऱ्याच्या समोर त्या उभ्या होत्या। एक तर बिबट्याला ठार मारा, नाहीतर या पिंजऱ्यांमध्ये आम्हाला जेरबंद करून घेऊन जा। आमची मुलं बाळ भयभीत आहेत, आम्हाला शेतात काम करता येत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया त्या महिला या ठिकाणी देत होत्या। तर दुसरीकडे वन विभागाचा एकच रट्टा होता, हा बिबट्या जर नरभक्षक नसेल तर त्याला कसं मारायचं, त्यामुळे हा नरभक्षक आहे का त्याचे नमुने आम्ही तपासू आणि त्यानंतरच त्याला ठार मारू। बराच वेळ गेल्यानंतर गावकऱ्यांनी त्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये टाकण्यासाठी होकार दर्शवला आणि वन विभागाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला। वन विभाग मात्र या ठिकाणी फक्त आणि फक्त आपलं काम करून घ्यायचं याच मानसिकतेत दिसत होती। लोकांनी विहिरीमध्ये पिंजरा टाकण्यापासून ते बिबट्याला या पिंजऱ्यात जेरबंद करणं आणि त्याला रवाना करण्यापर्यंत सर्व मदत इथं गावकऱ्यांनी केली। तर इथं उपस्थित लोकांमध्ये आणखी बिबट्या दुसऱ्या वाड्या वस्त्यांवरती फिरत आहे अशी जोरदार चर्चा होती। एकाच गावात सकाळपासून 2 बिबटे पकडले होते, त्यामुळे बिबट्यांचा वावर किती वाढला आहे हे देखील निदर्शनास येत होतं। हा बिबट्या पकडल्यानंतर स्थानिक लोकांनी प्रश्न उपस्थित केला की उरलेल्या बिबट्यांचं काय। वन विभागाच्या लोकांनी मात्र त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला। कुठल्याही प्रकारचे उत्तर देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली। त्यावेळी गावातील काही युवकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि याबाबत जे काही असेल ते आम्हाला लेखी स्वरूपात द्या, अन्यथा आम्ही गाडी पुढे जाऊ देणार नाही असा इशाराही दिला। हे सर्व घडत असताना वन विभागाच्या लक्षात आलं की गावकऱ्यांच्या तावडीतून सुटणं आता सोपं नाहीये। त्यामुळे त्यांनी एका साध्या कागदावरती गावकऱ्यांना थातूर मातूर लेखी आश्वासन दिला आणि त्या ठिकाणाहून गाडी काढून घेतली। तरीही आजही एक प्रश्न गावकऱ्यांच्या मनात तग धरून आहे, इतर असणाऱ्या बिबट्यांच्या बाबतीत वन विभाग काय ठोस पावलं उचलणार आहे। आज सकाळी घडलेल्या 2 घटनांमुळे वन विभागावरील विश्वास आता गावकऱ्यांचा उडत चाललाय। वन विभाग हे खोटं बोलण्यात एक नंबर आहे असा आरोप गावकरी करत आहेत। या ग्रामस्थांनी बिबट्याला ठार मारण्याचा आदेश काढण्यासाठी रस्ता रोकोही केला होता। बिबट्या, वन विभाग आणि गावकरी यांच्यामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून मोठा संघर्ष सुरू आहे, मात्र वारंवार वन विभागाकडनं अनपेक्षित अशाच पद्धतीनं प्रकार घडत आहे आणि त्यामुळे गावकरी मात्र राग व्यक्त करतायत। वन विभागाने पकडलेले 2 बिबटे आणि आता उरलेल्या बिबट्यांचं काय हा प्रश्न गावकरी आजही उपस्थित करतायत। यापुढे वन विभाग आता कोणत्या उपाययोजना करत आहे याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, खारे कर्जुने।